Question 23. If matrix A contains elements cos alpha, sin alpha, negative sin alpha, cos alpha, then show that A square equal to cos 2 alpha, sin 2 alpha minus sin 2 alpha, cos 2 alpha. तर इथे आपल्याला शो करायचं A स्क्वेअर इक्वल टू दिस मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. A स्क्वेअर इक्वल टू A इंटू A इक्वल टू cos alpha, sin alpha, negative sin alpha, cos alpha into matrix A cos alpha, sin alpha, negative sin alpha, cos alpha. आता हे दोन्ही मॅट्रिसेस सारखे आहे, सेम आहेत A आणि A. त्यांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. पहिल्या रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचे. cos alpha into cos alpha, cos square alpha, sin into negative sin square, sin into sin alpha, sin square alpha. आता फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करू. ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करू. cos alpha into sin alpha, cos alpha into sin alpha, sin alpha into cos alpha. इथे प्लस घ्यायचंय. sin alpha into cos alpha. आता सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. निगेटिव्ह sin alpha into cos alpha, निगेटिव्ह sin alpha into cos alpha. सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला आपण मल्टिप्लाय करतो. निगेटिव्ह साइन अल्फा इंटू कॉस अल्फा आणि इथे निगेटिव्ह साइन अल्फा, निगेटिव्ह साइन घ्यायचे. कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. आता सेकंड रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करू. निगेटिव्ह साइन अल्फा इंटू साइन अल्फा मीन्स निगेटिव्ह साइन स्क्वेअर अल्फा. कॉस अल्फा आणि कॉस अल्फा यांचं मल्टिप्लिकेशन प्लस साइन द्यायचे. कॉस स्क्वेअर अल्फा. आता इथे हे कॉस अल्फा साइन अल्फा आणि इथे सुद्धा साइन अल्फा कॉस अल्फा आहे, म्हणजे हे दोन्ही ह्या टर्म्स सारख्या आहेत. त्याच्यामुळे इथे 2 साइन अल्फा कॉस अल्फा होईल आणि इथे निगेटिव्ह 2 साइन अल्फा कॉस अल्फा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत आणि ह्या पण सारख्या आहेत. इथे फक्त मायनस आहे इथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे 2 साइन अल्फा कॉस अल्फा आणि इथे निगेटिव्ह साइन अल्फा कॉस अल्फा, निगेटिव्ह 2 साइन अल्फा कॉस अल्फा. ह्या दोन्हींचे ॲडिशन होणार आहे म्हणून इथे 2 घेतले आपण. ह्या दोन्हींची ॲडिशन झाली 2 आणि दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणून निगेटिव्ह आणि साइन अल्फा कॉस अल्फा. निगेटिव्ह साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा हीच टर्म आपण अशी लिहू शकतो. कॉस स्क्वेअर अल्फा minus sin square alpha. The cos square alpha minus sin square alpha is nothing but cos 2 alpha, cos 2 alpha, and 2 sin alpha cos alpha means sin 2 alpha, and negative 2 sin alpha cos alpha means negative sin 2 alpha, and cos square alpha minus sin square alpha means cos 2 alpha. Therefore, LHS side equal to RHS side. A square equal to cos 2 alpha, sin 2 alpha, sin 2 alpha minus sin 2 alpha and cos 2 alpha. Question 24. If matrix A contains elements 1, 2, 3 and 5 and matrix B contains elements 0, 4, 2 and negative 1. Then show that AB is not equal to BA. AB is not equal to BA, but determinant of AB equal to determinant of A into determinant of B. तर इथे आपल्याला काय काय करायचं आहे, AB मल्टिप्लिकेशन करायचं, BA मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे दोन्ही सारखे नाहीत हे इथे शो करायचं. त्याच्यानंतर व्हॅल्यू घ्यायची. डिटर्मिनंट मॅट्रिक्सची व्हॅल्यू म्हणजे डिटर्मिनंट AB त्याची व्हॅल्यू घ्यायची, नंतर डिटर्मिनंट A ची घ्यायची आणि डिटर्मिनंट B ची घ्यायची. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून डिटर्मिनंट एबीचं जे आन्सर आहे ते सेम आहे का नाही ते बघायचं. म्हणजे आपल्याला इथे हे आधी 2 मल्टिप्लिकेशन करू नंतर ही व्हॅल्यू काढू, नंतर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काढू. देअरफॉर सोल्युशन AB इक्वल टू, आता इथे मॅट्रिक्स आधी A लिहायचा आहे आणि नंतर B लिहायचा आहे आणि मल्टिप्लिकेशन करायचं. कोणत्याही 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केव्हा होतं, जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. तर इथे ना दोन्ही 2x2 आहे, 2x2 आहे, 2 रोज 2 कॉलम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. फर्स्ट रोनी आता फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करू. 1 into 0 0, 2 into 2 4, पहिला एलिमेंट आहे 4,
आता ह्या रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 1 × 4 4 अँड 2 × -1 -2 मीन्स 2. सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करू. 3 × 0 0 5 × 2 10 10. आता सेकंड रोनी सेकंड कॉलम 3 × 4 12 5 × -1 -5 मीन्स 7. तर इथे AB = 4 2 10 आणि 7. ह्याला आपण फर्स्ट वन. आता BA काढू आपण. BA = पहिल्यांदा B मॅट्रिक्स लिहायचा 0 4 2 -1. नंतर A मॅट्रिक्स लिहायचा आहे 1 2 3 5. तर मल्टिप्लिकेशन करू. फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला 0 × 1 0 4 × 3 12. मग फर्स्ट 12 एलिमेंट आहे 12. फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करू. 0 × 2 0 4 × 5 20 0 + 20 20. सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करू. 2 × 1 2 -1 × 3 -3 -1. सेकंड रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करू. 2 × 2 4 -1 × 5 -5 -1 हे सेकंड. तर इथे हे दोन्ही AB आणि B यांचं जर मल्टिप्लिकेशन बघितलं आपण मॅट्रिसेसचं तर इथे हे दोन्ही सेम नाही आहेत. तर ह्याचं नाव AB = BA. इथे आन्सर लिहू आपण याचं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड AB ≠ BA. आता हे शो करायचं आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ AB = डिटर्मिनंट ऑफ A अँड डिटर्मिनंट ऑफ B. आता डिटर्मिनंट घेऊ आपण. ABचं डिटर्मिनंट. आता AB मॅट्रिक्स हा आहे. ABचा आपण इथे आन्सर काढलेला आहे. ह्या मॅट्रिक्सचं आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट घ्यायचं आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेताना आपण काय करतो, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 4 2 10 7 4 2 10 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि वजाबाकी करायची. 7 4 जा 4 7 जा 28 7 चौक 28 मायनस वजा 10 × 2 20 10 2 20. आन्सर काय आहे मग 8. आता डिटर्मिनंट ऑफ A घेऊ. A मॅट्रिक्स घ्यायचा आहे 1 2 3 5. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं, सबट्रॅक्ट करायचं. 1 × 5 5 मायनस 3 × 2 6 = -1. डिटर्मिनंट ऑफ B मॅट्रिक्स B घ्यायचा आहे 0 4 2 अँड -1. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. 0 × -1 0 मायनस 2 × 4 8 मीन्स -8. आणि इथे आपण ह्या व्हॅल्यू ठेवू. डिटर्मिनंट ऑफ AB = डिटर्मिनंट ऑफ A × डिटर्मिनंट ऑफ B. AB ची व्हॅल्यू किती आली आहे 8 आणि A किती आहे -1 इंटू डॉट A म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे -8 इंटू -8. मग निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह +8. देअरफॉर LHS = RHS. इकडे 8 आहे, इथे पण 8 आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह. हे आन्सर आहे. इथे आपण शो केलं डिटर्मिनंट ऑफ AB = डिटर्मिनंट ऑफ A इंटू डिटर्मिनंट ऑफ B. Question 25. Jay and Ram are two friends in a class. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. Ram wanted to buy 5 pens and 12 notebooks. Both of them went to a shop. The price of a pen and a notebook which they have selected was ₹6 and ₹10. Using matrix multiplication, find the amount required from each one of them. आता इथे जय आणि राम यांना हे दोघं मित्र आहेत, एका वर्गात आहेत ते, आणि त्यांना काय विकत घ्यायचं होतं, पेन आणि नोटबुक. तर जयला 4 पेन घ्यायचे होते आणि 8 नोटबुक घ्यायच्या होत्या आणि रामला 5 पेन घ्यायचे होते आणि 12 नोटबुक्स घ्यायच्या होत्या. आणि एका पेनाची किंमत आहे ₹6 आणि एका नोटबुकची म्हणजे वहीची किंमत आहे ₹10. तर इथे आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करायचा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आधी मॅट्रिक्स तयार करायचा आहे आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय करायचं तर फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड फ्रॉम ईच वन ऑफ देम. म्हणजे जयला किती रुपये लागतील खरेदी करण्यासाठी आणि रामला किती रुपये लागतील खरेदी करण्यासाठी. तर इथे आपल्याला 2 मॅट्रिक्स तयार करायला लागतील. ए मॅट्रिक्समध्ये आपण नंबर ऑफ पेन्स आणि नंबर ऑफ नोटबुक्स फॉर जय आणि राम.
तर जयला पेन किती लागतील आणि नोटबुक किती लागतील? तर जयला पेन 4 आणि नोटबुक पाहिजेत. तर इथे हा कॉलम पेनचा आहे, हा नोटबुकचा आहे आणि जयच्या इथे पण पेन आणि नोटबुक लिहायचे आपल्याला. जयने किती खरेदी करणार आहे? जय 4 पेन आणि 8 वह्या नोटबुक, म्हणजे 4 and 8 हे जय खरेदी करणार आहे. आणि रामची खरेदी काय आहे? तर 5 पेनच्या कॉलममध्ये पेन घ्यायचे आणि नोटबुक किती आहेत त्याच्या? तर 12 नोटबुक, 12 नोटबुक्स, हे रामची खरेदी. आणि आता दुसरा मॅट्रिक्स तयार करू आपण, बी मॅट्रिक्स नाव देऊ त्याला. आणि इथे फक्त एका पेनाची आणि एका नोटबुकची किंमत लिहायची आहे. तर पहिल्यांदा पेनाची किंमत लिहायची आहे. तर पेनाची किंमत आहे 6 रुपये आणि 10 रुपये ही नोटबुकची वहीची किंमत आहे 10. आणि ते आता ए आणि बी यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ए बी 4, 8, 5, 12 and B contains 6 and 10. इथे take first row and multiply it with column 4 पेन आणि पेनची किंमत किती आहे? 6 आणि 8 नोटबुक किंमत किती आहे? 10 रुपये. 4 into 6 plus 8 into 10. 5 आता सेकंड रोनी कॉलमला 5 into 6, 5 into 6 plus 12 into 10, 12 into 10 equal to 4 into 6 24 plus 8 into 10 80, 5 into 6 30 and 12 into 10 120. आता ह्याची ॲडिशन करू. 4 and इथे 10, 104 आणि 150 रुपीज. म्हणजे जयला किती रुपयाची आवश्यकता आहे? मग 104 रुपयाची आणि रामला आवश्यकता आहे 150 रुपयाची. Hence Jay needs ₹104 and Ram needs 150 rupees.